लास्ट मिनी ब्लॉगमध्ये ना की आपण शेंगदाणे कोणत्या पद्धतीने किंवा किती सोप्या टिप्सने भाजायचे नाही तर ते आपण बघितलं आहे. आता इथे ना की एका शेंगदाण्याचे दोन फाकळे करायचे म्हणजे दोन तुकडे कसे करायचे तर बघू. ॲक्च्युली शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी आणि एका कपड्यामध्ये घालून ना जसं आपण कपडे वगैरे बडवतो ना तशा पद्धतीनंच आपल्याला तेही करायचं आहे. खाली थोडंसं मी डायनिंग टेबलचं मार्बल असल्यामुळे की थोडंसं हळू पद्धतीने मी करत होते, बट ॲक्च्युली म्हटलं की नाही आहे, थोडंसं फास्ट केल्याशिवाय किंवा जोरात केल्याशिवाय हे आपले काही तुटणार नाहीत. त्यामुळे ना की एका अशा कापडामध्ये घालून ना तुम्ही जेवढ्या पद्धतीने जोरात बडवता येईल तेवढं बडवा. एवढीच फक्त काळजी घ्या की ते आपले कापड फाटणार नाही वगैरे. सो अशा पद्धतीने केलं ना तर तुम्हाला लगेच रिझल्ट समोर लगेच दिसून येईल की बाबा आपल्या एका शेंगदाण्याचे दोन फाकळे झालेले आहेत. खरंच पोह्यामध्ये घालून खावा, खरंच खूप भारी लागते. अशा पद्धतीने झालेलं आहे. त्याची सालं तुम्ही पाकडून वगैरे तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. नंतर ना मी थोडं शेंगदाण्याचं कूटसुद्धा करून ठेवली 15 दिवसाची तयारी आणि एका बरणीमध्ये ते बारीक म्हणजे दोन फाकळे केलेले शेंगदाणेही मी घालून ठेवले.